देवेंद्र फडणवीस दावोसला गेले होते आणि तिकडून त्यांनी बरीचशी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये घेऊन आले. अभिनंदन तुमचं. पण त्यांनी एकदा कुठल्या तरी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की अगदी पेनपर्यंत रायगड अख्खा अगदी आधुनिकच करून टाकू, सगळं शहरीकरणच करू, तिथं सगळ्या गोष्टी घेऊन येऊ आणि तिथल्या लोकांना भिकेला लावू, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. पहिल्यांदाच आपण रायगड पेन ग्रुप सेंटर आता आज ते लॉन्च केलेलं आहे. रायगड पेन ग्रुप सेंटर हे आपल्या नवी मुंबई एअरपोर्टपासून 15-20 किलोमीटर अंतरावर आहे. रेडी टू स्टार्ट प्लॅन अशा पद्धतीने आता एक ग्रुप सेंटर आहे. हे पहिलं ग्रुप सेंटर असेल देशात पहिल्या व्यवस्थित याच्यामध्ये जी कंपनी तयार करण्यात आलेली आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची कंपनी आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, ते जमीन मालक आहेत, आपण मार्केटची प्लॅनिंग करतो, आपण तिथे स्टेकहोल्डर आहोत आणि आता या ठिकाणी एक मुंबईचा नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करतो. ज्यात खूप मोठ्या प्रमाणात जॉब तयार होतो. तिथे जीसीसी ची इकोसिस्टम तयार होईल, फिनटेक इकोसिस्टम तयार होईल आणि जसं आपण बीकेसी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार केला तसा बिझनेस डिस्ट्रिक्ट असेल. आज याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आज इन्व्हेस्टर्स यायला लॉन्च केलं आणि लॉन्चच्या वेळी जे काही आपले करार त्याच्यामध्ये झाले आहेत त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कोरियाचा हवाला ग्रुप आहे, एसएसबी स्वित्झर्लंडचा ग्रुप आहे, एन्सार यूएसचा ग्रुप आहे, फेडेक्स यूएस अतिशय मोठा ग्रुप आहे, लिव्हर रिसायकल सिमेंटचा ग्रुप आहे, एमजीएसए हा दुबईचा ग्रुप आहे, स्पेस होल्डिंग सिंगापूर आहे, मेपल ट्री सिंगापूर आहे, ट्रिबेका डेव्हलपर्स यूएस आहे, जीएनडी इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूर आहे, इंडोस्पेस पार्क सिंगापूर आहे. असं आज जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या ठिकाणी करण्याचा आज केलेला आहे. हा सगळा आयडिया आहे आणि यातनं खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर तयार होईल, ज्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हायब्रिड जॉब तयार होतील आणि याचं सगळं प्लॅनिंग करताना वॉकवर्स प्लॅनिंग आपण तयार केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तिसरी मुंबई तयार करतोय त्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर ते आपलं लॉन्च झालं. कसलं शहरीकरण करताय, कुठं घेऊन जायचंय? अरे वाटोळ आपल्या महाराष्ट्राचं होतंय, आपल्या स्थानिक लोकांचं होतंय. त्या फडणवीसांना काय फक्त काय शहरं उभी करायची काय हे सुटले की काय मला समजत नाही त्यांना. बस झालं आता तिसरी मुंबई केली, आता गप्प बसा जरा. आता जे आहे आपलं घरात पडलंय त्याला व्यवस्थित करा. झोपडपट्ट्यांमध्ये बघा अनधिकृत किती आहेत ते तोडा, तिथे इमारती उभ्या राहू द्या, तिथे लोकांना राहण्याची व्यवस्था करा, मराठी माणसाला घरं द्या, काहीतरी इथं काहीतरी करा. नुसतं पसरवत कुठं नेताय? अरे संपला आपला माणूस गेला पार बाहेर 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 निघत पार फेकून टाकला त्याला बाहेर. आज झालं किती झालं शहरीकरण या मुंबईच्या आजूबाजूला 7-8 महानगरपालिका उभ्या राहिल्या या बाहेरच्या लोंढ्यांमुळे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कुठेतरी याला फुलस्टॉप दिला पाहिजे. शहरीकरण किती वाढवत नेतोय काय? या जंगलांचं मिंगलांचं ठेवलंय का काय? वनमंत्री आपले आहेत एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलण्यात नुसता त्यांचा वेळ जातोय. बघा जरा तिकडे काय चाललंय, जंगल किती आकसत चालले, त्यांना वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. का नुसतं आपलं शहरीकरण चाललंय तुमचं? शहरीकरण काय भारतीय जनता पार्टी म्हणजे काय सिव्हिल इंजिनियर होते का काय तुम्ही सगळे?